ओम नृसिंहभानु सरस्वतेय नमः. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, स्वामींचे प्रेमळ आणि अलौकिक संदेश तुम्हाला मिळावे यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मित्रांनो, व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. तुमच्या प्रत्येक मनोकामना या नक्कीच पूर्ण होतील आणि स्वामींचरणी मी एवढीच प्रार्थना करील, तुमच्या मनोकामना आणि तुमच्या सर्व इच्छा या पूर्ण हो आणि स्वामी तुमच्या पाठीशी असेच कायम राहो. मित्रांनो, स्वामी समर्थांचा दरबार खूप मोठा होता. त्यांच्या भोवती भक्तांची प्रचंड गर्दी असायची. स्वामी सर्वच भक्तांना मोठ्या प्रेमाने आपल्या हृदयात सामावून घेत आणि प्रत्येकाची मनोकामना ते पूर्ण करायचे. कुणाच्या हातात हाडके देत त्याचे सोने व्हायचे आणि त्या भक्तांचे दारिद्र्य नष्ट होऊन त्यांचे कोट कल्याण व्हायचे. आणि कुणाच्या व्याधी कितीही औषधे घेतली तरी बऱ्या होत नसत. मग स्वामी कुठल्या तरी पाला घ्यायचे, म्हशीचे किंवा गायीचे मूत्र घ्यायला सांगायचे, शेणाचे भक्षण करायला सांगायचे आणि असाध्य रोग बरे व्हायचे. स्वामींच्या मुखात त्या त्या क्षणी जे जे शब्द उमटत तेच जालिम औषध असायचे. आणि कुणाचा दमा बरा व्हायचा नाही तेव्हा स्वामी म्हणायचे, 3 दिवस रताळी भाजून खा, दमा पूर्ण बरा व्हायचा. जन्माधांना दृष्टी केवळ स्वामींनीच देऊ जाणेत. आणि कुणाला कधी संतान होत नसे, स्वामींची कृपा झाली की निपुत्रांनाही पुत्र व्हायचे. आणि शेकडो लोक स्वामींकडे आपल्या तऱ्हेतऱ्हेच्या तक्रारी घेऊन यायचे आणि स्वामी प्रत्येकाचे ऐकून घेऊन उपाय सुचवायचे. आणि पिशाचाची बाधा झालेल्यांची पिशाच बाधा क्षणार्धात ते नष्ट करायचे. आणि प्रत्येक परमभक्ताला त्यांच्या आराध्य देवतेचे दर्शन घडवायचे. आणि कुणा विठ्ठल भक्ताला विठ्ठल दर्शन घडवले, कुणा कृष्ण भक्ताला श्रीकृष्ण रूपात दर्शन दिले. आणि श्री दत्तोपासकांना श्री दत्तात्रय यांचे दर्शन घडवले आणि श्रीरामाच्या उपासकांना श्रीरामाचे दर्शन घडवले. स्वामी प्रत्येकाची देवसंकल्पना पूर्ण करायचे. श्री स्वामी समर्थ हे कल्पवृक्षासारखे आपल्या सर्वत्र भक्तांच्या आयुष्यात आले आणि हजारो लोकांनी आपल्या सर्व प्रकारच्या शुभकामना ह्याच कल्पवृक्षाखाली चालून पूर्ण केल्या. आणि मग स्वामींच्या भक्ताला विनमुख जाणे माहीतच नव्हते आणि फक्त स्वार्थ बुद्धीने प्रेरित झालेल्या लोकांना स्वामींनी शासन घडवले. आणि स्वामी समर्थ हे एक फार मोठे अवतारी पुरुष आहेत याची लोकांना खात्री झाली होती. आणि पाऊस पाडण्याचे सामर्थ्य स्वामींपाशी होते आणि पाणी नसलेल्या विहिरीत पाणी निर्माण करण्याची ताकद स्वामींपाशी होती. लोकांनी स्वामींवर भरभरून प्रेम केले आणि चोळाप्पासारख्या निस्सीम भक्ती करणाऱ्या सेवेकराच्या घरी स्वामी जाऊन राहायचे. परंतु बडोदा संस्थानाचे महाराज मात्र या इच्छेपासून वंचित राहिले. त्यांनी खूप द्रव्य खर्च केले परंतु स्वामी त्यांच्यापाशी कधीच गेले नाहीत. स्वामींचा मुक्काम नेहमी आपल्या परमभक्तापाशी होता. म्हणून स्वामींवर निर्मळ मनाने भक्ती करा आणि निर्मळ मनाने काहीही मागा, नक्की स्वामी देतील. एक खरे होते की स्वामींची ज्यांच्या मनोकामना पूर्ण केल्या ना, ते सर्व कुठल्या ना कुठल्या जन्मात स्वामींचे निस्सीम भक्त होते. म्हणून या जन्मी तुम्ही स्वामींची सेवा करा. या जन्मी तुम्हाला फळ मिळेलच आणि नाही मिळालं तर पुढच्या जन्मी तर नक्कीच मिळेल. स्वामी भक्तांनो, देहबुद्धी नष्ट झाल्याशिवाय भगवंताची सेवा खऱ्या अर्थाने घडतच नाही. आणि देहबुद्धी जाण्यासाठी संपूर्ण शरणागती स्वीकारावी लागते आणि शरणागती स्वीकारल्याशिवाय भगवंताची कृपा होतच नाही. श्री दत्तावतारी श्री स्वामी समर्थांची कृपा शरणागत झाल्याशिवाय होत नाही. हे सूत्र कृपया लक्षात ठेवा आणि श्री स्वामी समर्थांना पूर्णपणे शरणागती जा आणि त्यांना म्हणा, स्वामी तुमच्या चरणी आम्हाला जागा द्या आणि तुमचे चरण आम्ही आमच्या मस्तकाशी लावून घेतो आणि आमचा उद्धार नक्कीच होईल. स्वामी भक्तांनो, एक लक्षात ठेवा की 4 पुस्तके वाचली तर परमेश्वराची व्याप्ती कळते, परंतु पुस्तके वाचून भगवंताचे दर्शन नक्कीच घडत नाही. त्यासाठी देवसंस्थानात आणि जुळून यावा लागतो. आणि मग अखंड नामस्मरण आणि अतूट श्रद्धा देवा सानिध्य जुळून देतात. एवढे लक्षात ठेवा, हे ग्रंथांचे काम नाही. एक लक्षात घ्या, तुम्ही जेवढ्या मनमोकळेपणाने आणि मनापासून स्वामींची भक्ती कराल तेवढ्या मनमोकळेपणापासून स्वामी तुम्हाला दर्शन देतील. उत्तम श्रवण आणि सत्संगाच्या ह्यांचा आपण करीत असलेल्या साधनेवर निश्चित परिणाम होतो आणि सतसंगतीत जीव प्रसन्न राहतो. आणि संत भगवंता संबंधी सांगतात त्यामुळे चित्तात तरल भाव उमटतात आणि भगवंता विचारात साधकाला प्रसन्न करतो. आणि हे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, कारण भगवंत विचार म्हणजे शाश्वत विचार आहेत आणि शाश्वत सत्य फक्त एवढेच आहे की नवविधा भक्तीतील श्रवण भक्ती माणसाला भगवंताच्या जवळ आणते आणि मग भगवंताचे दर्शन घडवते.
म्हणून आपण खरी स्वामी भक्त असाल आणि स्वामींवर निष्ठांत भक्ती असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला मी सांगतो की श्रद्धेने दगड तळतात ते कधी विसरू नका. आपण स्वामींवर परमनिष्ठा ठेवली तर स्वामी आपल्या भोवती रेंगाळत राहतात. हा अनुभव आहे. आणि स्वामी आपल्या भोवती फिरत राहतात आणि आपले आशीर्वाद ते आपल्याला देत राहतात. लक्षात घ्या, अंतकरणात अखंड नामस्मरण एकदा का घुमू लागले ना की भगवंत आपल्या समीप आल्याच्या खानाखुणा स्पष्टपणे जाणवू लागतात आणि आपल्या आयुष्यात आनंद चहू बाजूने उमलून येतो. आणि असं म्हणतात गंध दाटून आला आहे याची प्रचिती येते. आणि हा दिव्य क्षण केवळ अखंड नामस्मरण मिळवून देते. एवढे लक्षात घ्या. म्हणून नामस्मरण करायला विसरू नका. परमात्मा आपल्या हृदयातच नांदतोय आणि आपली साधना जशी वाढत जाते तशी परमस्वराची आणि जाणीव तीव्र होत जाते. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की विठ्ठला जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरोणिया. या चरणाची प्रचिती तेव्हाच येऊ लागते. त्यासाठी नामसाधना आणि नामसात्र मात्र अखंड हवे लागते. आणि नामस्मरण केल्याशिवाय तुम्हाला भगवंत प्राप्ती नक्कीच होऊ शकणार नाही. कारण स्वामींना तेच प्रिय आहे. भौतिक सुखात देहाने चुकून सुद्धा अडकू नका. कारण परमार्थाच्या आड जसा संसार येतो तशी ही संसारातली भौतिक सुखे येतात, हे कधी विसरू नका. आणि पारमार्थिक आयुष्य जगायचे असेल तर प्रापंचिक विचार मनातून समूळ नष्ट करायला हवेत. तरच भगवंत विचार तुमच्या मनात रुजेल. आणि तुम्ही कोणताच दुसरा विचार आपल्या मनात आणू नये. फक्त भगवंत विचारांना नक्कीच भगवंत तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहणार नाही. स्वामी भक्तांनो, आपले सगळे आयुष्य दृश्य जगाशी निगडीत असते. त्यामुळे मनातल्या वासना दृश्य जगातल्या गोष्टींशी निगडीत राहतात. आणि मनातून दृश्य जग तुम्ही वजा केलेत तर ह्या वासना संपुष्टात येतील. म्हणून निराकार परमेश्वराला नामातून अनुभवा आणि भगवंताचे नाम घेत आयुष्याचा प्रत्येक श्वास घ्या. नक्कीच भगवंताचे दर्शन घडेल. सद्गुरूची कृपा ही एकदा का झाली ना की आनंदाच्या दाही दिशा फुलून येतात आणि भगवंत दर्शनाचा योग जुळून येतो. याचे कारण असे की सद्गुरू हाच परमेश्वराचे मूर्त रूप असतो आणि याचे ज्ञान सुद्धा सद्गुरूंची कृपा झाल्यावरच होते. म्हणून संपूर्ण भार सद्गुरूंवर टाकून त्यांनी दिलेल्या नामात आपण फक्त गर्क राहावे आणि नामस्मरण करत राहावे. स्वामी भक्तांनो, परमेश्वराची सत्ता आपल्यावर चालते आणि त्या परमेश्वरी सत्तेविषयी कधी शंका घेऊ नका. कारण होत्याचे नव्हते करण्याची ताकद फक्त परमेश्वरापाशीच आहे. आणि अहंकारी माणूस जेव्हा परमेश्वरी सत्तेविषयी शंका निर्माण करतो तेव्हा त्याला जबरदस्त शासन मिळाल्याशिवाय राहत नाही. म्हणून तुम्हाला मी कळकळीची विनंती करतो की फक्त नामात राहा आणि शाश्वत आनंद लुटा. नक्कीच तुम्हाला चांगला परमार्थ घडेल. स्वामी भक्तांनो, तुम्हाला शाश्वत सत्य सांगतो, फक्त संतांच्या सहवासात राहा आणि त्या सहवासात जेवढा आनंद आणि समाधान भरलेले आहे तेवढे समाधान तुम्हाला त्रिखंडात कुठेही मिळणार नाही. कारण निर्गुण निराकार भगवंत संताच्या रूपाने प्रकट झालेला असतो. आणि समर्थ म्हणतात, संत आनंदाचे स्थळ, संत सुखची केवळ, नाना संतोषाचे मूळ, हे ते संत. मग असे संत असतात. मग तुम्हाला सांगतो की मानवी आयुष्यात सर्वात मोठी भाग्याची गोष्ट कोणती, तर मनात कुठलाही विचार तरळत न ठेवता, या कुठल्याही विचारांचे काळेभोर ढग न दाटता फक्त भगवंताचे नाम निनादत राहणे. आणि विचारांचे वांज ढग मनातून डोकावू लागले तर आपली अवस्था शिड फाटलेल्या आणि वादळात सापडलेल्या होडीसारखी होते. आणि प्रार्थनाच्या खोल भोवऱ्यात आपण कधी अडकू हे आपल्याला सांगता येत नाही. म्हणून कळकळीची विनंती करतो की अशुभ विचारांपासून मुक्त होऊन फक्त भगवंत स्मरणात दंग व्हा. नक्कीच तुम्हाला स्वामी समर्थ हे जवळ घेतील आणि कोवाळतील. मित्रांनो, खूप माणसे जपाला बसतात आणि परंतु त्यांचे मन मात्र त्या वेळेला विश्वभर भटकत असते. जर करीत असलेल्या नामजपात मन नसेल तर त्या जपाला काही अर्थ नाही. एक लक्षात ठेवा की अंतर्मुख झाल्याशिवाय जप रंगत नाही आणि परमार्थ साधत नाही. म्हणून प्रथम मन परमेश्वराशी एकाग्र करा, देह बुद्धी सांडा आणि मग जपाला बसा. तरच जप उत्तम होईल आणि मन तुमच्या अगदी प्रसन्न होऊन जाईल. आणि जेव्हा आपण सत्पुरुषाकडे जातो तेव्हा आपल्या मनात वासनेचा चिखल असतो आणि आपल्याला त्या सत्पुरुषाकडून काहीतरी हवे असते. मग तो वासनेचा चिखल आपण प्रथम आपल्या वासना देहातून काढून मन स्वच्छ करायला हवे. तरच सत्पुरुष आपल्याला जे काही प्रसाद म्हणून देतील ते स्वीकारायला आनंद वाटेल. कारण सत्पुरुष तुम्हाला
सर्व काही मनापासून देतात, आणि परंतु त्यासाठी मन प्रथम वासनारहित व्हायला नको का? व वासना ही नेहमी करीत असलेली साधना नष्ट करते. आणि हे सूत्र लक्षात ठेवा. मन स्वच्छ आणि निर्मळ झाल्याशिवाय साधना पूर्ण श्वास जाणार नाही. आणि मग तुमचं मन हे त्यासाठी शुद्ध आणि निर्मळ असायला हवं. सर्व संतांनी एकच गोष्ट पुन्हा पुन्हा आपल्याला सांगितली आहे की आसक्ती सोडा, वासनांना मोठमाती द्या आणि केवळ स्वामी भावनेने जगा. स्वामी भावनेने जगणे जेव्हा सुरू होईल तेव्हाच आयुष्याला शुद्ध आध्यात्मिक अशा तरल वृत्तीचा स्पर्श होईल. आणि स्वाक्षी तत्वाने जगणे तसेच खूप कठीण आहे. आणि आयुष्याकडे आणि घडत असलेल्या प्रत्येक घटनेकडे अलिप्त होऊन पाहणे, कशातही मनाने न गुंतणे, की ज्याला जमेल त्याचेच नामस्मरण खऱ्या अर्थाने रंगेल आणि भगवंताचे दर्शन त्याला निश्चित नक्कीच घडेल. फक्त तो आपल्या भगवंत भक्तीत तल्लीन व्हायला हवा. स्वामी भक्तांनो, आपण सर्वजण देह भावनेने जगतो आणि ह्या देहाचा आपल्यावर एवढा जबरदस्त पगडा आहे की मीपणा सुटतच नाही. आणि ह्या विश्वात परमेश्वर व्यापून आहे ही भावना त्यामुळे खूप अंधुक होते. परंतु मी देह नाही तर मी आत्मा आहे, आणि आत्म्याच्या साक्षीने एकदा का जगायला सुरुवात केली की परमेश्वराशी संवाद सुरू होतो आणि अनुसंधान वाढते आणि परमेश्वराचे अस्तित्व जाणवू नक्कीच लागते. लक्षात घ्या की स्वामी भक्तांनो, आपण करीत असलेल्या भावना साधनेत आणि भगवंत साधनेत जेव्हा स्वतःला सर्वार्थाने झोकून देतो तेव्हा परमेश्वरी दर्शन घडल्याशिवाय राहत नाही. आणि त्यासाठी एक श्रद्धा हवी की भगवंत आपल्यापाशी आहे, मग त्याच्या साक्षीने मी प्रत्येक श्वास घेतोय आणि आपल्या आयुष्यात घडणाऱ्या सर्व घटनांचा सूत्रधार तो आहे, एवढे लक्षात ठेवा. आणि तो सर्व काही करत आहे. स्वामी भक्तांनो, परमार्थात नामस्मरणाची नितांत आवश्यकता आहे, कारण त्यामुळे तुम्ही भगवंताच्या स्मरणात सदैव राहता. आणि जो साधक भगवंतावर निखळ प्रेम करतो त्या साधकाचा परमेश्वर स्वीकार करतो आणि त्याला आपल्या हृदयापाशी घेतो. आणि खरे तर भगवंतच अशा भक्तांच्या प्रेमात अखंड बुडालेला असतो. म्हणून तुम्हाला मी वारंवार सांगतो की आध्यात्मिक आयुष्य प्राणपणाने आपलेसे करा. नक्कीच देव तुम्हाला आपलेसे करेल आणि जवळ घेईल. आणि आई जशी मुलाला प्रेम करते तसेच भगवंत तुमच्यावर प्रेम करतील. केवळ सत्संगतीतच समाधान अलगदपणे उमलून येते आणि माणसाला खराखुरा आनंद केवळ संत सहवासातच मिळतो. भगवंताच्या सतत अनुसंधानात राहिले की मनातले भगवंत प्रेम पौर्णिमेसारखे अंतःकरणात पसरते आणि त्याचा आनंद मोठा असतो. एक लक्षात घ्या, जो नामस्मरणात असतो तोच भगवंत व भाग्यवंत ठरतो. एवढं लक्षात तुम्ही घेतले पाहिजे. स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्यातली सर्वात महत्त्वाची गोष्ट कोणती, तर आपण सतत नामस्मरणात दंग राहायला हवे. सर्वभूती परमेश्वर आहे हे सत्य स्वीकारून प्रत्येकाने प्रेमाने वागायला हवे. निरपेक्ष प्रेम करायला हवे, तरच परमेश्वराची आपल्यावर कृपा होते आणि अवतारी पुरुष आपल्याला आयुष्यात आपोआप येतो आणि आपले आयुष्य समृद्ध करून जातो. आणि मग ही प्रत्यक्ष अनुभव घेऊनच जगायची गोष्ट आहे. म्हणून तुम्ही एकच करा, सतत नेहमी तुम्ही नामात राहा. एवढंच तुम्ही केलं पाहिजे. स्वामी भक्तांनो, एकदा का परमेश्वराची आपल्यावर कृपा झाली की पूर्व क्षितिजावर समाधानाचा तेजस्वी सूर्य चंद्रकिरणांना सोबत घेऊन आपल्यासाठी उगवतो आणि आपण त्या समाधानात मग आपले आयुष्य आनंदाने जगू शकतो. सर्वत्र परमेश्वराची पावले आपल्याला उमटलेली दिसू लागतात आणि लक्ष देते की परमेश्वर आपल्या अवतीभोवतीच आहे. आणि हा अनुभव म्हणजे अखंड नामस्मरणाचे दृश्य फलश्रुती आहे. आणि मग तेव्हा आपल्याला स्वामींचे दर्शन घडते आणि माणसाचे प्रारब्ध त्याचे आयुष्य घडवत असते किंवा विस्कटत ठेवते. एवढे तुम्ही लक्षात ठेवा. त्यावर उपाय असा आहे की प्रारब्धाला आपले काम करू द्यावे आणि आपण प्रारब्धात न डोकावता फक्त नामस्मरणात दंग व्हावे. नामस्मरण तुमचे भाग्य घडवते आणि समाधान देते, एवढे ध्यानात ठेवा. आणि मग तुम्ही खूप समाधानी, आनंदी आणि खुश असता. तुम्हाला एक सत्य सांगतो की नाम घेताना तुम्हाला स्वामींचे अस्तित्व खरे तर जाणवले पाहिजे, तरच नाम रंगले आहे याची खूण पटेल. स्वामी अस्तित्व जर जाणवले नाही तर मग देहातच रममान आहे. आणि हे तुम्ही ध्यानात घेऊन देह विचार प्रथम निपटून टाकायला हवेत. आणि नाहीतर नामस्मरणाला काही अर्थ राहणार नाही. नामात स्वतःला विसरणे हे खरे नामस्मरण होय आणि फक्त स्वामींचा होऊन जाणे यालाच अर्थ आहे. एकदा का मनाने निग्रह केला की साधना मार्ग सहज सोपा होऊन जातो. आणि फक्त मनाशी एकच धारणा बाळगायची की मला फक्त परमेश्वराचे दर्शन हवे आणि त्या दिव्य अनुभवाचा सहवास हवा.
आणि या गोष्टींचा क्षणभर सुद्धा विसर पडता कामा नाही. आणि हे आनंद निदान अंतःकरणात स्थिर झाले की साधना फुलांसारखी सुगंधी होते. आणि हे माझे वचन नक्कीच तुम्ही ध्यानात ठेवले पाहिजे. एक लक्षात घ्या, आकाशातले ग्रह आपण कुंडलीत मांडतो, परंतु सत्पुरुष अवतारी पुरुष कुंडलीतल्या ग्रहांचे मार्ग बदलू शकतात. त्यासाठी तुमच्यापाशी पूर्ण पुण्य हवे आणि नामस्मरण हवे, श्रद्धा हवी, तरच तुमची कुंडली बदलते. म्हणून तुम्ही अखंड नामातच दंग राहा. स्वामींवर पूर्ण निष्ठा ठेवा, म्हणजे स्वामी तुमच्यावर अखंड कृपावृष्टी करतील. हे लक्षात घ्या. तुमच्या जिवेवर स्वामींचे नाम सतत घोळत असेल तर तुम्ही कुठल्याही संकटातून मुक्त होऊ शकता आणि कुठल्याही संकटात तुम्ही डगमगणार नाही. कारण एकच स्वामी तुमचे अखंडपणे संरक्षण करीत राहतात. आणि तेवढी अटूट श्रद्धा हवी आणि नामस्मरण अथक हवे, तरच हे शक्य होईल. म्हणून तुम्ही एका स्वामींच्या नामातच घर राहा, बाकी काहीही कुठेही करू नका. एवढं लक्षात घ्या. तुम्हाला मी अंतःकरणापासून सांगतो की जो नामात दंग असतो, जपात स्वतःला पूर्ण विसरून जातो, त्याच्या मागे पुढे परमेश्वर चालत असतो आणि परमेश्वर तुमचा पूर्ण भार उचलतो. तुम्हाला जे जे हवे आहे असे वाटते ते ओळखून देतो आणि तुमचे मन समाधानाने भरून टाकतो, तृप्तीचा आनंद देतो. केवळ सुख तुम्ही अनुभवता, कारण तुम्ही अखंड नामात असता. हे लक्षात घ्या. तुम्ही नामात दंग व्हा, म्हणजे पाप पुण्याचा हिशोब संपेल आणि फक्त देव अस्तित्व जाणवायला लागेल. आणि याचे महत्त्व तुम्ही जरा समजून घ्या. आणि नामामुळे देहातले विचार संपतात आणि भावविश्व संपुष्टात येते. प्रपंचातले दुसरे आणि संदर्भ कायमसाठी आपला निरोप घेतात. आणि एवढी नामात ताकद आहे. नाम तुम्हाला भगवंतापाशी हात धरून नेते आणि भगवंत प्रकाशात तुमच्या मनातला घनदाट काळोख संपतो आणि तुमचे आयुष्य उजळून निघते. आनंदाचे सुखद वारे भोवती वाहू लागतात. हे लक्षात घ्या की स्वामी भक्तांनो, भगवंताला जवळ करण्याचा मार्ग नामातच आहे. आणि भगवंताचे नुसते नाव घेतले तरी डोळ्यांना अश्रुधारा लागायला हव्यात. आणि ज्यांच्या डोळ्यात भगवंत जाणीवेचे अश्रू आहेत, तो भाग्यवान साधक. भगवंत अस्तित्वासंबंधी कोरडी चर्चा केली तर भगवंत तुमच्यापासून खूप दूर जातो. आणि परंतु तुम्ही केवळ भगवंताच्या विचारात दंग झालात तर तो तुमचा हात हातात घेऊन तुमच्याजवळ अष्टप्रहर उभा राहतो. आणि त्यासाठी मन प्रथम नामातच राहावे लागते. आणि जेव्हा नामाव्यतिरिक्त चैन पडत नाही तेव्हा देव जवळ येतो आणि आपल्याला गोंजारतो. एवढं लक्षात घ्या. दृढ श्रद्धा आणि स्वामी निष्ठा भक्ताला निश्चित फळ देते. करीत असलेल्या प्रपंचाची हेळसांड न करता किंवा घर सोडून एकांतात न जाताही तुम्ही भगवंताचे स्मरण करू शकता. प्रपंच परमेश्वरावर सोपवून आपण फक्त त्यांच्या साक्षीने व्यवहार करायचे आणि सर्व वेळ त्यांच्या नामातच राहायचे. आणि त्यात खूप मोठं सुख आणि समाधान लाभते. एकदा का तुम्ही नामस्मरणात दंग झालात की प्रारब्धाच्या रेषा सुद्धा बदलून शकतात. आणि हे कधी विसरू नका. सत्संगत, नामस्मरण आणि स्वामी दर्शन या बळावर तुम्ही समाधानी व्हा, एवढेच माझे नक्कीच तुम्हाला सांगणे आहे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला एक सत्य सांगतो की निखळ आणि शुद्ध भगवंत भक्ती कधी ना कधीतरी रुजून येते आणि त्या भक्तीला वसंत पावली फुटते, अक्षय फुले लोळून येतात आणि समाधानाचे वारे वाहू लागतात. परमेश्वराची निश्चिंत कृपा होते. फक्त आपले भगवंत प्रेम सतत प्रकट होत राहिले पाहिजे. आणि परमेश्वर आपल्या वेड्या भक्तांचा सांभाळ करतो आणि त्याला आधार देतो, त्याचा हात हातात घेतो आणि सुंदर आयुष्य बहाळ नक्कीच करतो. आणि आयुष्य चांगले आपले देव करून टाकतात. आणि स्वामी आपलं चांगलंच बघतात आणि त्यांना आपलं चांगलंच बघवतं. कारण देव कधीच कोणाचे वाईट बघत नाही. कारण देवाघरची मुले ही सगळ्यांसाठी देवांची मुले असतात आणि सर्वच माणसे देवांसाठी प्रिय असतात. ते कोणाचा तिरस्कार करत नाही आणि कोणी एका भक्ताला आपल्या जवळच राहू देत नाही. ते परमभक्ताशी मात्र निश्चित प्रेम करतात आणि परमभक्ताला आपल्या जवळ घेतात. भगवंताला पूर्णशाने जाऊन घेण्याचा प्रेम हाच एक मार्ग आहे. आणि आपण जेव्हा भगवंतावर निरतिशय प्रेम करू लागतो तेव्हा नामस्मरण अंतःकरणात घुमू लागते. आणि प्रेमाची दुसरी बाजू खरे तर नामस्मरण आहे. आणि नाम माणसाला प्रेम करायला शिकवते आणि प्रेम साधकाला नामाचा मार्ग दाखवते. आणि प्रेममय आयुष्य समाधान अर्पण करते. आणि कुठल्याही अवस्थेत आपण असलो तरी आपण समाधानी राहतो. आणि नाथांनी म्हटलेले सत्य तुम्हाला मी सांगतो, ते तुम्ही जरा समजून घ्या. नाथ म्हणतात, जैसे स्थिती आहे तैसा परी राहे, कौतुक तू पाहे संचिताचे. आपल्या प्रारब्धानुसार सारे घडत असते. ते लक्षात घेऊन आपण आनंदी राहायला शिकले की मग कशाचाही मानसिक त्रास होत नाही.
म्हणून नामात राहा, प्रेमात राहा आणि समाधानातच राहा. आणि मग तुम्ही जेव्हा समाधानात राहता तेव्हा तुम्ही अत्यंत आनंदित आणि खुश राहता, एवढे लक्षात घ्यायला हवे. परमप्रिय स्वामी भक्तांनो, आपल्या आयुष्याचे सुखानू आपण नेहमी भगवंताच्या हातात द्यावे आणि भगवंत आपला आयुष्य मार्ग जसा आखून देईल तसे आपण वागावे आणि नामाची संगत क्षणमात्र न सोडता त्यांच्या स्मरणात आपले विहित कार्यक्रम त्यांच्या साक्षीने पार पाडावेत. एक लक्षात ठेवा की परमेश्वरच आपला एकमेव त्राता आहे आणि माणूस नाही. मानवी कर्तृत्वाला खूप मर्यादा आहेत, परंतु परमेश्वर अवकाश व्यापी आहे आणि तो आपले संरक्षण नीट करतो, एवढा विश्वास ठेवावा. आणि स्वामींवर ज्याचा अतूट विश्वास आहे, स्वामी त्याला कधीच खाली हात परत वाटवत नाही, त्याला पूर्णपणे स्वीकारतात आणि त्याच्या परमिच्छा आणि पूर्ण इच्छा संपूर्णात आणतात. आणि मग नामस्मरणाची शक्ती एकदा का जडली ना तुम्हाला, की नामाची शक्ती वाढत जाते आणि त्याचा दृश्य परिणाम असा होतो की मन खंबीर आणि दृढ होते आणि वासनाकोश नष्ट होऊन जातो आणि काही हवे ही भावना लुप्त होते आणि मन स्वच्छ आणि निर्मळ होते. केवळ भगवंत विचाराने मन भरून जाते. आणि एक लक्षात घ्या की नाम हे भगवंताची कृपा झाल्याशिवाय रंध्रारंध्रात शिरत नाही. म्हणजे पुन्हा हा भगवंता कृपेचाच खेळ आहे आणि त्यासाठी पूर्ण पुण्य गाठीशी लागते. म्हणून सत्संगात नेहमी तुम्ही राहिले पाहिजे आणि देवाची भक्ती केली पाहिजे. भगवंताचे प्रत्यक्ष दर्शन या उपास मार्गातला सर्वात श्रेष्ठ अनुभव असतो, हे तुम्ही लक्षात ठेवा. अखंड नामस्मरणाची ती साक्षात्कारी फलश्रुती असते. नामस्मरण असे काही फुलून आलेले असते की अवघे अस्तित्व नामाने भरले जाते आणि मग देहभान हरपून जाते. केवळ परब्रह्म भेटावे म्हणून संपूर्ण आयुष्य तोलून धरणाऱ्या परमभक्ताची दर्शनाची इच्छा भगवंत नेहमीच पूर्ण करतो. हे नेहमीच तुम्ही लक्षात घेतले पाहिजे आणि लक्षात ठेवले पाहिजे. स्वामी भक्तांनो, तुम्हाला सांगतो की फक्त नामस्मरणातच राहा आणि परमेश्वराचे नाम मनातला अहंकाराचा काळोख नष्ट करते आणि वासनांचा नायनाट करते. आणि नामामुळे आपल्या भोवती लख्ख प्रकाश पडतो, आनंदाला महापूर येतो आणि नामामध्ये स्वर भरलेले आहेत ते कानांना सुख देतात. मन एकाग्र होते, चित्त प्रसन्न होते. नाम साधकाला शाश्वत सत्याकडे आणि घेऊन जाते आणि आपण भगवंताला शरण जातो आणि शरणवृत्ती वाढते. तो क्षण भगवंत प्राप्तीचा नक्कीच असतो आणि तेव्हा भगवंत आपल्याला भेटत असतात. आपल्या प्रत्येकात देहबुद्धी सुखाने नांदते आहे आणि ही देहबुद्धी सुटायला हवी, तरच अध्यात्मात प्रगती नक्कीच होईल. आणि त्यासाठी मी करता आहे हा भाव संपुष्टात यायला हवा. वास्तविक आपण किती कमकुवत आहोत याचे दर्शन आपल्याला वारंवार घडत असते, परंतु तरीही हा मीपणा सुटत नाही. ममत्व संपुष्टात आले की देहबुद्धी संपते आणि ती एकदा का संपली की नामस्मरण उत्तम रगते आणि मनासारखे होते. समाधानाचे वारे त्या क्षणी वाहू लागतात. म्हणून प्रथम मन नक्कीच तुमचं शुद्ध करा आणि एकाग्र करा. मित्रांनो, परमेश्वराची कृपा एकदा का आपल्यावर झाली की सुखाचा पाऊस आपल्यावर बरसू लागतो. म्हणून तुम्ही फक्त परमेश्वराची संवाद साधा आणि त्यांची पूजा करा, त्यांच्या नामात राहा. मत्स्य माणसांची खुशामत करण्यापेक्षा परमेश्वराचे गुणगान गा आणि त्यातच आयुष्यभर पुरेल एवढा आनंद भरलेला आहे. आणि हे कदापिही विसरू नका. एक लक्षात घ्या, थोडक्यात परमेश्वराशीच अनुसंधान ठेवा आणि परमेश्वराची आपली भक्ती तल्लीन ठेवा. भगवंताला साक्षीला ठेवून आपण प्रत्येक श्वास घेतला तर नामस्मरणाला चंदन सुगंध नक्कीच सुटत असतो. आणि याचा सोपा अर्थ असा होतो की आपण करीत असलेल्या प्रत्येक कामात भगवंताला साक्ष ठेवून गर्क झाले की फलाशा संपते आणि मग केलेले प्रत्येक कर्म उत्तम होते. भगवंत घरी येणार आहे आणि म्हणून तुम्ही साधा केर काढलात तर जमीनच म्हणून लागते. आणि आज किती छान वाटते आहे याचा अर्थ असा की परमेश्वराच्या चरणांना केर लागू नये म्हणून जेव्हा केर काढला जातो तेव्हा प्रत्येकाचे पाय समाधान पावतात, एवढं लक्षात घ्या. म्हणून भगवंताची आपण नक्कीच सेवा केली पाहिजे. एकदा का आपण परमेश्वराला पूर्णपणे शरण गेलो ना की परमेश्वर आपले खरे रक्षण करतो. आणि फक्त तुमची श्रद्धा अतूट असायला हवी, भक्ती परकोटीची हवी. मुख्य म्हणजे भगवंताचे नाम हे तुमच्या नसानसात फुलून यायला हवे आणि तरच भगवंत तुम्हाला निश्चितपणे जवळ करतो. तुमचे सर्व अपराध नक्कीच तो माफ करतो आणि तुमचे पूर्वायुष्य पुसून टाकतो, नवे भक्ती आयुष्य बहाल करतो. म्हणून तुम्ही नामात नक्कीच राहिले पाहिजे. आणि नाम हेच स्वामींचे हे परम सुख आहे आणि स्वामींपाशी जाण्याचा मार्ग आहे. देहबुद्धी सुटल्याशिवाय नाम अंतकरात रुजत नाही, कारण आपण नामात सुद्धा देहबुद्धीने घेतो. आणि ज्या क्षणी आपण नामात आहोत
हा विचार आपण संपेल ना, त्या क्षणी नाम सर्वांगात आपलं भिनेल. नाम सर्वांगात भिनल्याशिवाय परमेश्वरी दर्शन होणे केवळ अशक्यच आहे. आणि त्यासाठी सतसंगत आवश्यक आहे. आणि केवळ या सत्संगीच्या नामाने महत्त्व खऱ्या अर्थाने जाणवते. म्हणून नाम घेत प्रथम संत सहवासाचा शोध घ्या आणि संत तुम्हाला नामाचे महत्त्व सांगतील. नाम तुम्हाला समृद्ध भगवंत आयुष्याची दिशा नक्कीच दाखवेल. आणि तुम्ही संतांजवळ गेलात तर ते तुम्हाला नामस्मरणाचं महत्त्व सांगतील आणि ते नामस्मरणाचं महत्त्व तुम्हाला नक्कीच कळेल. स्वामी भक्तांनो, परमेश्वर हा मुळात निर्गुण निराकारच आहे आणि कधीकधी तो अवतार घेतो आणि मानवी देहात सर्वांनाच दर्शन देतो. परंतु अनुभव असा आहे की बहुतेक लोकांना प्रत्यक्ष परमेश्वर अवतार रूपात आपल्याला वावरतो आहे याची कल्पनाच त्यांना नसते. आणि त्यामुळे काय होते तर प्रत्यक्ष परमेश्वर बरोबर संवाद साधूनही हे दुर्भागी लोक त्या दिव्य अनुभवापासून वंचित राहतात. आणि म्हणून अखंड नामस्मरणाची भक्तांना जोड हवी. कारण भक्ती माणसाला आंधळी करते, नामस्मरण भक्ताला डोळस करते. एवढे तुमच्या लक्षात घेतले पाहिजे. तुम्हाला एक सत्य सांगतो की मानवी आयुष्यातला सर्वात बलाढ्य शत्रू म्हणजे अजिंक्य अहंकार. त्या बलाढ्य शत्रूचा जोपर्यंत आपण पराभव करू शकत नाही तोपर्यंत करीत असलेली साधना फळाला येणार नाही. कारण हा अहंकार माणसाचे आयुष्य काळेभोर करून टाकतो. आणि म्हणून तुम्हाला मी कळकळीने सांगतो, या अहंकाराचे आपल्या देहातून प्रथम उच्चाटन करा. आणि याचे कारण नामस्मरणाचा अहंकार अडचणी निर्माण करतो. आणि त्यासाठी काय करावे तर भगवंताला आपल्या जगत असलेल्या आयुष्याचे प्रमुख करावे आणि त्याच्या आज्ञेत प्रत्येक श्वास घ्यावा. कारण श्वास सुद्धा तोच पुरवत असतो हे समजणे अत्यंत आवश्यक आपल्याला आहे. आणि अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय हा अनुभव येत नाही. म्हणून तुमचे मन मात्र पहिले पवित्र करा. नामच अंतःकरण शुद्ध करते. म्हणून अखंडपणे नामातच तुम्ही राहिले पाहिजेत. स्वामी भक्तांनो, तसे पाहिले तर वासरी पोकळ लाकडीची असते, परंतु त्यात प्राण भरली फुंकर मारली की त्याचं पोकळ नळीतून अमर संगीत निर्माण होते. त्याचप्रमाणे आपल्या अंतःकरणात नावाची प्राण भरली फुंकर मारली ना की संपूर्ण अस्तित्वाचे प्रार्थनेत रूपांतर होते. आणि कधीच विसरू नका, प्राण भरले नाम अंतःकरणात सदैव राहणे साधकाला नक्कीच आवश्यक आहे. एवढे तुम्ही ते ओळखले पाहिजे. आपल्या सत्संगाची जबरदस्त ओढ असते, परंतु सत्संग मिळणे ही खूप दुरापास्त आहे. आणि त्याला एकच उपाय आहे, म्हणजे नामातच सत्संग आहे आणि हे कळणे आवश्यक आहे. एकदा का नामाची गोडी वाढली की निराळा सत्संग करायला लागत नाही. आणि महत्वाचे काय तर वासनांचा क्षय झाला की नामाचा उदय आपोआप होतो. आणि तो क्षण भगवंत अस्तित्वाला जाणून घेण्याचा असतो. आणि भगवंत अस्तित्व आपण एकदा का जाणून घेतले तर आपल्याला भगवंत नक्कीच कळत असतो. एका ब्राह्मणाने, लक्षात घ्या, आपल्या इथे स्वामींच्या नामात तो गर्क होता. आणि मग त्याने नामस्मरण सुरू केले आणि तो दिवसभर स्वामींच्या नामस्मरणात राहिला. स्वामींनी त्याला कधीच दर्शन दिले नाही. 10 वर्ष 20 वर्ष झाले त्यांना स्वामींनी दर्शन दिले नाही. पण एक दिवशी स्वामींनी साक्षात त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दर्शन दिले आणि त्याला सांगितले की माझ्या चरण पादुका तू भज आणि त्या पूज, नक्कीच मी तुला दर्शन देईल आणि त्यातच तुझे सुख आहे. आणि मग त्या ब्राह्मणाने स्वामींच्या पादुका जिथे स्वामींनी सांगितल्या होत्या तिथून काढल्या आणि त्यांचे पूजन केले. आणि मग स्वामींनी त्यांना दर्शन दिले. स्वामी भक्तांनो, म्हणून एक लक्षात ठेवा, स्वामी आपल्याला त्यांच्याजवळ घेतातच, फक्त आपली त्यांच्यावर परम भक्ती पाहिजे आणि ते आपली परीक्षा घेत असतात. म्हणून कधी त्यांचे नामस्मरण सोडू नका. तुम्हाला आता नाही तर पुढच्या जन्मी तरी स्वामींचे दर्शन नक्कीच घडेल. एवढ्या कळकळीने तुम्ही नामस्मरण केले पाहिजे. तुम्ही काळाच्या आतीत गेल्याशिवाय तुमच्या मनातल्या सर्व प्रकारच्या आशा नष्ट होणार नाहीत. आणि आशा नष्ट झाल्याशिवाय अध्यात्मात प्रगती नाही. एक कायम लक्षात ठेवा की आशा सर्व दुःखांचे मूळ आहे. मनात आशा जागृतावस्थेत असते, म्हणून निराशा वारंवार पदरात पडते. हा आणि आशा निराशेचा खेळ प्रथम संपुष्टात आणा. आणि एक लक्षात घ्या की आशा नेहमी भविष्य काळाशीच निगडीत असते. आणि आपण भविष्यात सतत डोकवायला लागले की मग त्यातला वर्तमान हातातून सटकतो आणि नामस्मरण वर्तमानातच नांदते. आणि नामस्मरणाला भविष्यकाळ मंजूरच नाही. म्हणून प्रथम भविष्यकाळ संपुष्टात नक्की तुम्ही आणला पाहिजे. आणि नामस्मरणात राहताना तुम्ही कधीच कुठलाही विचार नाही केला पाहिजे, फक्त वर्तमान काळाचा विचार केला पाहिजे. तुम्हाला आम्ही सत्य सांगणार आहे, त्याची तुम्ही जरा विचार करा. जे जे म्हणून बाहेरून येणारे सुख आहे ते वाहून जाते आणि जे जे आतून उमलून येते ते कायम टिकते. लक्षात घ्या की नामस्मरण जेव्हा आतून उमलून येते तेव्हा मिळणारा आनंद वेगळा असतो आणि तेव्हाच देवसंवादाला सुरुवात होत असते.
आणि भगवंताविषयी तळमळ वाटल्याशिवाय नाम आतून उमलतच नाही. आणि भक्ती योगाचे हे मर्म आहे. परमेश्वर हृदयात ठाण मांडून बसलाय आणि याची जाणीव खूप लोकांना नसते. त्यामुळे नाम आतून उमलून येत नाही. जोपर्यंत आपण देवाला प्रतिमेत पाहतो तोपर्यंत दृष्टी बाहेरच खोळंबून राहते आणि दृष्टी आत वळवली की देवाचे दर्शन झाल्याशिवाय आपल्याला राहत नाही. आणि दृष्टीला नक्कीच तुम्ही आत वळवा आणि आपल्या अंतरंगात पहा. देव आपल्या अंतरंगातच आहे आणि तुम्ही मनापासून जर देवाची भक्ती केली तर देव तुम्हाला नक्कीच दर्शन देत असतो. आणि मग देवाने एकदा का तुम्हाला दर्शन दिले की तुम्ही संतुष्ट होता आणि मग तुम्हाला दुसरे काही सुचत नाही आणि तुम्हाला फक्त भगवंत भक्ती सुचत असते. आणि भगवंत भक्ती ज्याला फक्त आपल्या हृदयात सुचते तो भगवंत नेहमी त्या भक्ताची काळजी करत असतो आणि त्याच्या सगळ्या सुख सुविधा तो पुरवत असतो. आणि भगवंत हा त्या परम भक्तापाशीच नांदत असतो. एवढे तुम्ही लक्षात घेतले तर मग तुम्हाला सर्व काही लक्षात येईल आणि मग तुम्हाला देवाची प्रचिती येईल आणि मग तुम्ही नामस्मरणात गर्क होऊन जाल आणि मग तुम्हाला भगवंताच्या जवळ आणि सानिध्यात यायला जास्त वेळ लागणार नाही. एवढेच फक्त तुम्ही लक्षात घेतले पाहिजे. आणि मित्रांनो, तुम्ही सर्वत्र नामस्मरणात राहा आणि सर्वत्र नामस्मरण तुम्ही करत राहा. मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच एक व्हिडिओला लाईक करा. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्कीच कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. तुमच्याकडे जे काही आहे त्याबद्दल नक्कीच कृतज्ञ राहा आणि धन्यवाद करा. म्हणजे तुमच्याकडे जसं अजून येत राहील. तुमच्याकडे काही नाही हेच उघळता बसलात तर तुम्हाला कधीच पुरेसं मिळणार नाही. ऑफ्रा काय म्हणते ते ऐका. प्रत्येक दिवशी काय झालं, चांगल्या वाटेला आलं याचा विचार करून त्याबद्दल आभार माना आणि मग तुम्ही आभार मानाव्यात अशा अधिकाधिक बाबी तुमच्याकडे येत राहतील. आणि कृतज्ञतेची भावना ही एक सकारात्मक भावना आहे आणि तिच्यामुळे उत्साह तुमचा नक्कीच वाढेल आणि तो वाढीस लागेल. आणि आपणही कोणतरी आहोत अशी एक सकारात्मक जाणीव मनात निर्माण होते आणि ही भावना आपल्या शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्याशी थेटपणे जोडलेली असते. आणि कृतज्ञतेच्या भावनेतून आनंद निर्माण होत असतो. आणि त्यांच्याबरोबर कृतज्ञतेची भावना ही राग, मत्सर, उद्वेग अशा घातक नकारात्मक भावनांचा अचूक उच्चारताच आणि उतारच असते. आणि त्यामुळे ही भावना तुमच्या मनात सतत जागृत राहू द्या. आणि एवढं लक्षात ठेवा की तुमच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला स्वतःला नक्कीच कळलं पाहिजे. आणि तुम्हाला नक्कीच कळलं पाहिजे त्यासाठी तुम्ही विचार करायला हवा की आपण कोणत्या गोष्टी कशा मार्गाने करतोय आणि का करतोय आणि आपण या गोष्टी करण्यामागे काय मोठं कारण असू शकतं. या गोष्टीचा तुम्ही नक्कीच विचार केला पाहिजे. आणि या गोष्टीचा विचार करताना तुम्ही भरपूर काही गोष्टी नक्कीच शिकाल. तुमच्याकडे जे काही चांगलं आहे त्याबद्दल तुमच्या सभोवती ज्या छोट्या छोट्या छान गोष्टी आहेत त्याबद्दल इतकंच काय तर तुम्हाला अजून मिळवायच्या राहिलेल्या चांगल्या गोष्टींबद्दलही कृतज्ञता बाळगा. आणि मला अमुक तमुक मिळालं तर मी कृतज्ञ राहीन आणि असं काहीही म्हणू नका. आणि मी असं खूप वर्ष करत होतो त्याऐवजी आता कृतज्ञ व्हा. आणि या क्षणी सुद्धा तुम्ही कृतज्ञ असावं अशा अनेक गोष्टी तुमच्याकडे असणारच आणि त्यांच्याबद्दल नक्कीच तुम्ही आभार मानलं पाहिजे आणि त्यांच्याबद्दल तुम्ही कृतज्ञता व्यक्त करायला पाहिजे. आपल्याकडे काय नाही याची तक्रारखोर उजळणी करण्यापेक्षा दिवसाची सुरुवातच तुमच्याकडे असलेल्या गोष्टींचं स्मरण करून त्याबद्दल आभार व्यक्त करण्याचे करा. आणि याचा तुमच्या आयुष्यावर ताबडतोब परिणाम होईल. आणि प्रत्येक दिवशी दिवसभरातून चांगलं काय घडेल तेवढं टिपा आणि पुढे दिलेला स्वाध्याय नक्कीच तुम्ही करा. आणि नक्कीच तुम्हाला ते भरपूर काही त्यातून शिकायला मिळेल. तुम्हाला ज्या गोष्टी आवडतात त्या लिहायला शिका आणि त्या लिहिल्यात की मग त्या मनन करायला शिका. आता मी एक भविष्याचा अंदाज घेण्याचा सर्वोत्तम मार्ग ते म्हणजे स्वतः घडवणे. आता एक लक्षात घ्या, तुम्ही जे विचार करता ते दृश्य साकारण्यातली जादू आहे. एखादी हवी ती गोष्ट तुम्ही समोर वारंवार उभी केली तर ती प्रत्यक्षात येते. आणि मग तुमच्या मेंदूच्या सुप्त भागाची एक मेख आहे. मग प्रत्यक्ष घटना आणि त्या मनामध्ये तुमच्या उत्तमपणे साकारलेली घटना यामध्ये हा एक भाग फारसा फरक करू शकत नाही. आणि मग मनासमोर बारकाव्यांशी उभारलेली घटना ही वास्तवच घडत आहे आणि असं तो धरून चालतो. आणि याचा अर्थ असा की तुमचं उद्दिष्ट जर तुम्ही मग मनासमोर त्यातल्या बारकाव्यांशी योग्य त्या भावनांचं वावरतच उभं केलं तर तुमच्या सुप्त मनाला ते वास्तवातच घडतच असं वाटतंय. आणि यामुळे मग तुम्हाला भरपूर प्रेरणा मिळते आणि मग तुम्ही उत्साही होता. नवनवीन कल्पना आणि त्यामुळे पुष्कळ संधी उपलब्ध होऊ लागतात. आणि यामुळे तुमच्या आयुष्यात अगदी हवे तसे बदल घडू लागतात. आणि काय बोलतोय हा असं तुम्हाला वाटलं ना, मग खेळासारखी गोष्ट मग तुमच्या मनासमोर कशी साकारता येईल अशी शंका आली ना,
पण याचं उत्तर आहे हो. मग तुमच्या मनासमोर कल्पना साकारण्यासंबंधीची अनेक संशोधनं यामध्ये ती शक्ती असल्याचा निर्वाळा देतात. आणि 80च्या दशकात टोनी रॉबिन्सने अमेरिकेच्या लष्करासोबत काम करीत होते आणि त्यामुळे मग त्यांच्या मनासमोर दृश्य साकारण्याचं तंत्र त्यांनी सैनिकांच्या प्रशिक्षणात वापरलं आणि यानंतर त्या सैनिकांची पिस्तूल वापरण्याची क्षमता कमालीची सुधारली. यांच्या तंत्रांचा वापर करून बास्केटबॉल खेळाडूंच्या अचूक चेंडून फेकीमध्ये खूप सुधारणा घडवण्याची उदाहरणंही आहेत. मी या तंत्राचे अगदी आश्चर्यकारक परिणाम दिसून आलेले आहेत आणि तुम्ही जर खेळाडूचं बारकाईने निरीक्षण केलं तर कळेल की हे सगळे खेळाडू सामान्य पूर्वीच्या सरावात अगदी एकांततेनं घडणाऱ्या सामान्याचं चित्र मनासमोर आणत असतात. आणि ॲथलीट्स, गोल्फर, टेनिस खेळाडू आणि फुटबॉल खेळाडू सुद्धा प्रतिस्पर्धानं असा खेळ केला तर आपण कसं प्रत्युत्तर द्यायचं हे मनासमोर आणूनच सराव करत असतात. मग जॅक निकोलस, वेन गिट्सी आणि गेग लुनानिस हे खेळाडू मॅच मनासमोर साकारत सराव करूनच आपले ध्येय गाठण्यात यशस्वी झाले. आणि हे सर्वश्रुत आहे. आमच्या प्रशिक्षणात आम्ही हे तंत्र तुमच्या ध्येयासाठी वापरतो आणि तुमचं उद्दिष्ट तुम्ही साध्य केलं आहे असं मनासमोर आणायला आणि आम्ही तुम्हाला शिकवतो आणि ते उद्दिष्ट गाठलंय असं मनोमन समजा आणि त्यांच्याशी पूर्ण समरस होऊन अनुभूती घ्या आणि असं आम्ही सांगतो. जितका एकांततेनं आणि समरसतेनं या दृश्यात तुम्ही गुंताल तितके चांगले परिणाम तुम्हाला मिळतील. आणि हा सराव तुम्ही रोज 15 मिनिटं नियमितपणे केलात तर त्याची गोड फळं तुम्हाला मिळतील. आणि या तंत्राच्या सरावासाठी तुम्ही पहाटेच्या किंवा रात्री झोपण्यापूर्वीच्या अर्धा तासातला वेळ निवडा. आणि याशिवाय आपल्या ध्येयाच्या पूर्तीचे चित्र एखाद्या मोठ्या कागदावर चितारून तो कागद सतत नजरेसमोर राहील असं लावून ठेवतानाही खूप लाभ होतो. आणि तुमच्या कम्प्युटरवर ध्येयपूर्तीशी संबंधित स्क्रीन सेव्हर ठेवण्याचाही अनुकूल परिणाम दिसून येतो. जर संपत्ती मिळवणं हे तुमचं ध्येय असेल तर मग तुमच्या स्वप्नातल्या घराचं चित्र नजरेसमोर राहू द्या आणि दागिने आणि नोटांनी भरलेल्या तिजोरीचे फोटो स्क्रीन सेव्हर म्हणून ठेवा किंवा तुमच्या तुमच्या दृष्टीनं जे काही संपत्ती या सदरात मोडतं ते या ना त्या प्रकारे नजरेला पडत राहील. आणि याची व्यवस्था करा. तुम्ही विजन बोर्ड असा गुगलवर शोध घेतलात तर मग तिथे तुम्हाला या तंत्राचा सराव करण्यासाठीचे अधिक नमुने मिळतील. आणि या चित्राकडे रोज पहा आणि झोपेतून उठल्यावरची आणि झोपी जाण्याआधीची 5 मिनिटे या चित्राकडे पहा आणि अगदी सण बसून पहा. आणि ते ध्येय तुमच्या हातात आलेलंच आहे अशा कल्पनाच करताना तुमच्या भावनांना मुक्त होऊ द्या. एवढं लक्षात घ्या. असं झालं तर मग आपल्या इच्छा अपेक्षा जशा असतील त्या नजरेनं आपण वास्तवकडे बघतो एवढं निश्चित आहे. आणि मग आपल्या या अपेक्षांची जी काही कुवत असते तिच्या प्रत्यक्ष वावरातही परिणाम होतोच. मग नेहमी सर्वोत्कृष्टचीच अपेक्षा ठेवा आणि तुम्हाला हवं ते सगळं काही आणि नेहमी देणार नाही आयुष्य, पण तुम्ही ज्याची अपेक्षा करता ते मात्र नक्की देईल. आणि तुम्हाला यशाची अपेक्षा असते का? मग का तुम्ही सतत अपयशाची धास्ती बाळगत राहता? आपल्या स्वतःबद्दलच्या आणि इतरांबद्दलच्या अपेक्षा या आपल्या सुप्त मनाच्या घडणीतून आकारत असतात आणि त्यांचा आपल्या एकूण यशावर मोठा प्रभाव पडत असतो. आणि तुमच्या अपेक्षांमधून तुमचा दृष्टिकोन घडतो आणि यश मिळवण्याच्या प्रक्रियेत तुमच्या दृष्टिकोनाचा फार मोठा वाटा असतो. आणि तुम्ही इतरांशी कसं वागता आणि ध्येय प्राप्तीसाठी प्रत्यक्ष कृती काय करता हे सुद्धा तुमच्या अपेक्षावरच अवलंबून असतं. आणि आपल्यापैकी बहुतेकांना हे माहीत आहे, मात्र आपण सतत नकारात्मक आणि अपयशाच्याच विचारात गुंतून राहतो. आणि मग असं झालं तर काय होईल हा धास्तावलेला प्रश्न कायम आपल्या मनात फणा काढून उभा असतो. आणि हा व्यवसाय चालत नाही राहिला तर, मग तिनं मला नकार दिला तर, आणि नोकरी मला मिळाली नाही तर, माझी नोकरी गेली तर, आणि हवी तशी पगारवाढ मिळाली नाही तर, असं नेमकं जे नको असतं त्यावर केंद्रित झालेले प्रश्न आपल्या मनात थैमान घालत असतात. आणि त्यामुळे जे होऊ नये अशी आपली तीव्र इच्छा असते त्यावरच नेमके आपले विचार केंद्रित होतात. आणि मात्र यामुळे साध्य काहीच होत नाही. आणि असे विचार केल्यानं आपली मनस्थिती बिघडलेली राहते आणि याचे परिणामही चांगले होत नाहीत. मग असे नकारात्मक विचार झटकून टाकून त्या जागी सुपरिणाम घडतील असे सकारात्मक विचार का बरं पेरू नयेत? आणि नोकरी मला मिळाली नाही तर हा प्रश्न मनात येताच लगेच, किंवा याच्या विरुद्ध घडलं तर, मला ही नोकरी मिळाली तर, असा विचार जाणीवपूर्वक मनात घोळवायचा. आणि मला तिनं होकार दिला तर, मला मस्त पगारवाढ मिळाली तर, माझा हा व्यवसाय भरभराटीला येऊन मी करोडपती झालो तर, मला हवी ती सगळी साधन सामग्री मिळाली तर, आणि मी हे घडू शकलो तर, आता सुरुवात केली तर, या लहानशा पुस्तकानं माझं आयुष्य खरं बदलून टाकलं तर, असा विचार करा. आणि फक्त तुमची स्वतःला प्रश्न विचारण्याची पद्धत थोडी बदललीत तर मग तुमच्या ऊर्जेत आणि प्रश्नांच्या उत्तरात क्रांती होईल. आणि नकारात्मक रीतीऐवजी
सकारात्मक रीतीने प्रश्न विचारत घेतले तर तुमची विचार प्रक्रिया बदलते आणि तुमच्या अंतर्मनाशी चालणारा तुमचा संवाद बदलतो. असं नाही झालं तर मग या धास्तीची जागा असं झालं तर ही हर्षयुक्त उत्कंठा घेते आणि अशा प्रकारे आपल्या विचारांना योग्य दिशेने वळवलं तर अनेक फायदे आपले होत असतात. तणाव, भीती आणि अस्वस्थतेत मोठी घट होते आणि मनाला शांत वाटू लागतं. त्यामुळे ऊर्जेची पातळी आपोआप वाढते आणि यामुळे तुमचे अनुभव स्वतः घडवण्याची क्षमता तुमच्यात येते. आणि एकदा प्रयत्न सुरू करून पहा. हे नुसतं वाचत असतानाही तुम्हाला खूप छान वाटलं ना? मग आता असं झालं तर या प्रश्नासोबत तुमच्या मनात उभ्या राहणाऱ्या सगळ्या शंकांची यादी करा आणि हे प्रश्न आता सांगितलेल्या पद्धतीनं स्वतःला विचारू लागा. मग तुम्हाला याचे नक्कीच परिणाम घडतील आणि तुमच्यावर याचे परिणाम दिसू लागतील. आता भूतकाळातलं मागे सोडून द्या. आयुष्य कसं हवं आहे याबद्दलचे कवटाळून ठेवलेले विचार आपण सोडून दिले तरच आपलं प्रत्यक्षातलं आयुष्य आपण जगू शकू. आता मी असाच आहे आणि हा ताटर विचार सोडून दिला तरच मी शक्य तितका चांगला होईन आणि माझ्याकडे जे आता आहे ते सोडून दिलं तर मला ज्याची गरज आहे ते प्राप्त नक्कीच होईल. आता ज्या ज्या क्षणी तुम्ही भूतकाळाचा विचार करता त्या त्या क्षणी तुम्ही वर्तमान काळाचा आणि भविष्याचा वेळ वाया घालवत असता. आयुष्याचं नाटक पुन्हा पुन्हा जगण्याची ही सवय सोडा आणि त्यातच गुंतून पडू नका. त्यातून बाहेर पडा आणि त्याला जाऊ द्या. तुमच्या भूतकाळाला सोडून देण्याचं धैर्य दाखवाल तेव्हाच नव्या गोष्टी तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतील आणि मागचं सोडून द्याल तेव्हाच नवीन काही समोर येऊ शकेल. तेव्हा असं केलं असतं तर किंवा अरे असं झालं नसतं तर असे विचार करण्यात तुमचा वेळ मुळेच वाया घालू नका. वायफळ विचार आहेत हे आणि जे घडलेलं आहे ते तुम्ही आता बदलू शकत नाही आणि त्यामुळे ते सोडून द्या आणि जे हवं आहे त्यावरच लक्ष केंद्रित करायचं असतं. हे कायम लक्षात ठेवा. तुम्हाला जे नको त्याचा विचारच करू नका आणि भूतकाळातल्या नकोशा घटना उगाळत बसलात तर आत्ताही तुमच्याकडून तशाच घटनांना आमंत्रण जाईल आणि भूतकाळातून योग्य ते धडे घ्या आणि पुढे चला आणि इथून पुढे असंच वागायचं आहे तुम्हाला. सोपं आहे ना? मग भूतकाळात काय काय अप्रिय घडून गेलं याचा विचार करत न बसता भविष्यकाळात काय काय चांगलं करता येईल याचाच केवळ विचार करा आणि भूतकाळाला कवटाळून नक्कीच बसू नका. त्याच्या मगरमिठीतून सुटका करून घ्या आणि म्हणजे तुम्हाला भविष्याला आलिंगन देता येईल. आणि जुनं सामान टाकून देतो त्याप्रमाणे भूतकाळातल्या गोष्टींचा विचार करणं टाकून द्या. या बाबतीत दीपक चोप्रा मोठं मार्मिक वाक्य बोलले आहेत. मी स्मृतींचा वापर करीन मात्र स्मृतींना माझा वापर करू देणार नाही. भूतकाळाच्या विचारांना पूर्ण विराम द्या म्हणजे तुम्ही वर्तमानातल्या क्षणाचा आनंद घेऊ शकाल. आणि आता इथून पुढे काही काम असेल ते पूर्ण करण्याचे एक सवय लावून घ्या आणि नात्यात, कामात किंवा इतर कुठेही काहीही अपूर्ण ठेवू नका म्हणजे त्यात ओझं बाळगावं लागणार नाही आणि वर्तमानात जगता येईल आणि पुढे जात राहता येईल. एवढं तुम्ही नक्कीच लक्षात ठेवलं पाहिजे. आता मित्रांनो, यशाचा आनंद नक्कीच तुम्ही साजरा केला पाहिजे. जे तुम्हाला हवं असं वाटतं ते साजरं करत राहा आणि एकदा उद्दिष्ट निश्चित केली की आयुष्यात बदल घडवायचं ठरवलं की मग त्या मार्गावरून चालताना मधून आपली कितपत प्रगती होत आहे हे पाहणंही महत्त्वाचं आहे. आणि या मार्गावर ज्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही साध्य कराल त्यांचा आनंद साजरा करायला विसरू नका. आणि मागच्या काही दिवसांपेक्षा आज माझी स्थिती सुधारली आहे असं मानून आनंद साजरा करा आणि अशा छोट्या छोट्या यशांची जरूर नोंद घ्या आणि त्यांना कमी लेखू नका. माझ्या प्रशिक्षणासोबत एक काम करताना मी त्यांना अशी छोटी यश नेहमी साजरी करायला लावतो आणि तुम्ही यशस्वीपणे पूर्ण केलेला प्रत्येक स्वाध्याय ही एक साजरी करण्यासारखीच गोष्ट आहे. आणि या पुस्तकात दिलेला तुम्ही कोणताही स्वाध्याय पार पाडण्यात तुम्हाला यश आलं की स्वतःलाच एखादं बक्षीस द्या आणि मग तुम्हाला कळेल की तुमचे विचार ही चांगले होत आहेत आणि तुम्हाला चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे स्वतःला बरेच दिवसांपासून हवी असलेली एखादी वस्तू विकत घ्या किंवा एखादा झकास सिनेमा बघून या किंवा जे काही तुम्हाला आवडतं ते करा आणि नक्कीच तुम्हाला बक्षीस मिळेल. तुम्हाला खरोखरच सवयी बदलल्या आणि तुम्हाला त्याचा परिणाम दिसू लागून आयुष्यात बदल जाणवू लागला तर ही एक पारितोषिक पात्र गोष्ट तुम्ही केलीत आणि हे ओळखा आणि ते घेण्यास कांकुर करू नका. आणि तुम्ही एक कष्ट करून कमावलं आहे आणि एखाद्या सहलीवर जा किंवा तुम्ही आत्तापर्यंत केलेल्या प्रगतीसाठी स्वतःला बक्षीस द्यावं वाटतं ते द्या आणि तुमच्या कल्पनेत जे काही चांगलं आहे ते नक्कीच तुम्ही करा. मित्रांनो, या क्षणाला आनंदी राहा. आनंद हे आयुष्याचं उद्दिष्ट आहे आणि हाच आयुष्याचा अर्थ आहे. आनंद हा एक प्रवास आहे आणि उद्दिष्ट गाठण्याचं ठिकाण नव्हे. आनंदी असण्याचा पर्याय आपल्याला निवडता येतो आणि आनंद ही मनाची स्थिती असते, ती बाहेरच्या वातावरणावर अवलंबून असते. मग आनंदी असणं हे आपल्या मनात असावं लागतं आणि नेहमी आनंदी राहण्याची सवय विकसित करता येते. आनंदीपणा म्हणजे कितीतरी भाविक, पण आनंद म्हणजे तुमच्यासाठी नक्की काय हे ठरवणं फार महत्त्वाचं आणि निर्णायक असतं.
तुम्ही आत्ताच्या क्षणी आनंदी राहू शकता. विश्वास बसत नाही का यावर? ठीक आहे, एक क्षणभर डोळे मिटा. आयुष्यातला एखादा खराखुरा आनंदाचा क्षण नजरेसमोर आणा आणि तो क्षण मनातल्या मनात पुन्हा एकदा जगा आणि त्याचा अनुभव घ्या आणि मनोमन पुन्हा एकदा घ्या. त्या वेळेचा आनंद आणि उत्साह मनात पुन्हा जागवा आणि आता सांगा, कसं वाटलं तुम्हाला आता? यानं काय झालं? आता तुम्हाला कसं वाटतंय? आता कळलं ना? आनंद हा तुमच्या कारमध्ये, घरावर, तुमच्या संपत्तीवर, आजूबाजूच्या वातावरणात नसतोच. मुळी तो फक्त तुमच्या मनात नसतो आणि मग मनात असतो. आणि तुम्ही अगदी या क्षणाला आनंदी होऊ शकता. आणि मोठ्या सुखांच्या मागे धावताना आयुष्यातल्या छोट्या सुखांकडे दुर्लक्ष करू नका आणि अवतीभोवतीच्या चांगल्या गोष्टी टिपून घ्या. त्यातला आनंद मनापर्यंत झिरपू द्या आणि दररोजचा दिवस मनापासून क्षणक्षण अनुभवत जगा आणि पुढच्या चिंता किंवा मागची दुःख उगाळत आजचे क्षण वाया जाऊ देऊ नका आणि त्याचा आनंद लुटा. तुम्हाला जितक्या वेळा स्मितास्थ चेहऱ्यावर आणता येईल तितक्या वेळेला आनंद चला. आणि अगदी तुमचा तसा मूड नसला तरी, कारण चेहऱ्यावर स्मित फुलणं की मेंदूला आपोआप एक सकारात्मक संदेश जात असतो. आणि दीर्घायुष्य मिळण्यासाठी, आपल्या उपजीविकेच्या कामाचं समाधान मिळण्यासाठी, वैयक्तिक जीवनात आणि नात्यात समाधानी राहण्यासाठी आणि एकूणच आयुष्य समतोल राहण्यासाठी मनोरंजन आणि हास्य विनोद अत्यंत आवश्यक असतात. म्हणून भरपूर हसा, भरपूर मजा करा आणि नक्की लक्षात ठेवा, तुमच्याकडे आनंद मानण्यासारख्या कोणत्या गोष्टी आहेत आणि त्या तुम्ही कशा मिळवू शकाल त्या नक्कीच तुम्ही लिहायला सुरुवात करा. चांगली नोकरी, आवडतं काम, गोड गोजिरी मुलं, समंजस प्रेमळ जोडीदार, आई वडील, तुमचं स्वास्थ्य, सगळं काही तुम्ही लिहा आणि नक्कीच तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं मिळतील आणि मग तुम्ही सर्व काही प्राप्त करू शकता आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला सर्व काही मिळू शकेल. एकाच वेळी अनेक काम करण्याची क्षमता एक असत्य आहे. एकाच वेळी अनेक काम करतो असं म्हणणं हे बहुतेकदा कल्पनारंजन असतं. तुम्हाला वाटतं की तुम्ही एका वेळी अनेक काम करतात, पण खरं तर तुम्ही काम बदलण्यामध्ये वेळ वाया घालवत असता. आणि एका वेळी एकच काम करा. एका वेळी अनेक काम हाती घेण्यापेक्षा एका वेळी एकच काम पूर्ण लक्ष देऊन करणं हे जास्त फलदायी ठरतं. आणि असा निष्कर्ष या बाबतीतल्या ताज्या संवेदनातून निघालाय. आणि एकाच वेळी अनेक काम हाती घेण्यानं तुमचा वेग कमी होतो आणि सावधान, तुम्ही चलाकी कमी होते. आणि असं काही अभ्यासातून दिसून आलंय. आणि तुम्ही अगदी म्हणलात की नाही, मी अनेक काम एका वेळी करू शकतो, तरी कोणत्याही एका क्षणी तुम्ही एकच काम करता असता, खरं ना? समजा तुम्हाला 5 कामं करायची आहेत आणि तरी 5ही कामं एकाच वेळी नक्कीच नाही करू शकत तुम्ही. म्हणजे बघा, तुम्ही ईमेल्स लिहिताय आणि तेवढ्यात फोन येतो. तुम्ही ईमेल्स लिहिणं थांबवून फोन घेता, बोलता, फोन ठेवता, मग पुन्हा लिहू लागता. तेवढ्यात एक सहकारी काही प्रश्न विचारायला येतो. पुन्हा तुम्ही लिहिणं थांबवता, त्यांच्याशी बोलता, बोलणं संपल्यावर मग पुन्हा लिहू लागता आणि ते असं सुरू राहतं. म्हणजे काय, तुम्ही लिहिता त्या क्षणी फोनवर किंवा समोरच्या व्यक्तीशी बोलत नाही, बोलता त्या क्षणी लिहिणं सुरू ठेवत नाही ना? हो ना? म्हणजे एका क्षणी अनेक कामं करता येत नाहीत. आणि विसरा ती कल्पना. एकाच वेळी एकच काम करा, संपूर्ण लक्ष त्यावर केंद्रित करून ते काम करा. नक्कीच तुम्हाला त्या कामामध्ये यश मिळेल. आणि लक्षात ठेवा, ते आयुष्य सोपं करा. आयुष्य खरं तर फार साधं असतं, त्याला आपण गुंतागुंतीचं बनवत असतो. तुमच्या वेळापत्रकाला प्राधान्य देण्यापेक्षा तुमच्या प्राधान्याच्या बाबीसाठी वेळापत्रक तयार करणं महत्त्वाचं आहे. आणि या पुस्तकात आणि या विचारात आत्तापर्यंत सांगितलेल्या गेलेल्या बाबींपैकी काही बाबी तुम्ही आचरणात आणायला लागला असाल तर तुमचं आयुष्य थोडंसं सोपं झालेलं असेल. आणि तुम्ही साफसफाई केली का? कपाट स्वच्छ केली का? न आवडणाऱ्या गोष्टी सहन करत राहणं थोडं कमी तरी केलं का? मग तुम्हाला नाउमेद करणाऱ्या लोकांची टाळायची सुरुवात केली का? आपल्यापैकी बहुतेक जण तातडीच्या कामांसाठी सगळा वेळ खर्च करतात, त्यामुळे महत्त्वाची कामं मागं पडत राहतात. आणि असं स्टीवन कोनवे यांनी म्हटलंय. आणि ते अगदी बरोबर आहे. तुमच्यासाठी महत्त्वाचं काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? तुम्हाला जसा दिवस सामोरा येईल तसं वागायला राहता. मग खरं तर तुमच्यासाठी खरोखर महत्त्वाच्या असलेल्या गोष्टी करण्यासाठी तुम्ही आत्ताचा थोडा वेळ द्यायला हवा. तुमच्यासाठी महत्त्वाचं जे आहे त्यावर लक्ष केंद्रित करणं तुम्हाला खरोखर उपयोगी पडतील. आणि अशा कृती करणं आणि हे करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून रोजचा कामाचा डोंगर थोडा घटवणं ही आयुष्य सोपं करणारी फार मोठी पायरी आहे. आणि हे तुम्ही नक्कीच सोपं केलं पाहिजे. तुमच्यावरचा कामाचा बोजा कमी करण्याचे अनेक उपाय आहेत. आणि सगळं काही स्वतः करायचं म्हटलं तर काहीच पूर्ण होणार नाही. तुमचं वेळापत्रक अगदी गच्च भरलं आहे का? खूप काम अंगावर घेतले आहेत का? आयुष्य सोपं करणं म्हणजे कामांची ही गर्दी, हा वेग थोडा कमी करणं, थोडा वेळ मोकळा श्वास घेणं. तुम्ही काय कमी करू शकता बरं? तुमच्याकडे विविध प्रकारचे कपडे, सौंदर्य प्रसाधनं, चपला, बूट, पट्टे, घड्याळ, पर्सेस आहेत का? स्वयंपाकघरात फार वेळ जातो का तुमचा?
मग मदतीला कोणाला ठेवत नाही का तुम्ही? किंवा मोठे घाट घालण्यापेक्षा एक लक्षात घ्या, आटोपशीर वन डिश मील का बनवत नाही? आणि आर्थिक व्यवहारासाठी बँकेत खूप चक्रा होतात का? मग ऑनलाईन बँकिंगचा पर्याय वापरून हे श्रम कमी करता येतील ना? मग फक्त अगदी खरोखरच्या गरजेच्या वस्तू रोखीनं खरेदी केल्या तर आर्थिक व्यवहारांचा हा पसारा थोडा कमी होईल ना? मग याशिवाय सोशल मीडियावर तुम्ही घालवत असलेल्या वेळाचं काय? खूप वेळ जातो का तुमचा त्यासाठी? मग या स्वतःला थोडी शिस्त लावण्याची गरज आहे. आणि असं समजा, सोशल मीडियावर राहण्यासाठीचा ठराविक वेळ निश्चित करा आणि तेवढ्याच वेळात संदेशाची देवाणघेवाण करा. आणि हे वेळ पाळण्यासाठी अगदी गजर लावलात तरी हरकत नाही. याच वेळेत तुमच्या लॅपटॉप कम्प्युटरमधल्या बिनकामाचा मजकूर फोटो काढून टाका. आणि माझे एक विद्यार्थी होता मार्क, यांनी आभासी जगातला त्यांचा कचरा ई कचरा साफ केला आणि त्यांना घरातल्या प्रत्यक्षातला कचरा साफ केल्यावर जर असं वाटतं जसं मोकळं हलकं फुलकं वाटू लागलं आणि हा बिनकामाचा पसारा हटवल्यावर आणि चैतन्यमय वाटू लागल्याचं त्यांनी सांगितलं. म्हणून म्हणतो, ईमेल्स व्हॉट्सअप बघण्यासाठी एक ठराविक वेळ ठरवा आणि तेवढ्या वेळात ते बघा आणि इतर वेळी संदेश येण्याच्या रिंगचा आवाज बंद ठेवा. म्हणजे तुमचं तिकडे सारखंच लक्ष जाणार नाही. आणि याशिवाय आपल्याला आवडतं असं वाटतं अशा अनेक व्हिडिओ, जर्नल्स, माहितीपत्रक आणि आपण सबस्क्राईब करून ठेवतो, पण नंतर ते आलेलं प्रत्यक्ष किंवा ई साहित्य उघडूनही बघत नाही. आणि अशा गोष्टी अनसबस्क्राईब करा. आणि रोज 4-5 वृत्तपत्र घेत असाल तर विचार करून बघा, इतके वृत्तपत्र रोज वाचणं खरंच गरजेचं आहे का? आणि तुम्हाला ऑफिसला जाण्यासाठी रोज खूप वेळ प्रवास करावा लागतो का? मग आठवड्यातून 1-2 दिवस घरून काम करता येईल का? हे वरिष्ठांना विचारून बघा. आणि तुम्ही खूप जास्त काम बुडालेले असाल का? या पुस्तकात आधी सांगितलेल्या वेळेच्या व्यवस्थापनाच्या आणि कामाच्या नियोजनाच्या युक्त्या वापरून हे कामाचे तास तुम्ही आटोक्यात आणू शकता आणि नक्कीच आणू शकता. मग तुम्हाला आवडीच्या गोष्टी करायला वेळ मिळेल. आणि हो, स्वतःवरचा एक उपकार करा. तुमचं काम घरी करून आणू नका, प्रत्यक्षातही नाही आणि मनातूनही नकोच. कामाच्या ठिकाणीच ते सोडून द्यायचं. आणि ऑफिसचं काम वेळेत पूर्ण होत नसेल तर तुमची कामाची पद्धत तपासा आणि त्यात सुधारणा करा. पण ते काम तिकडेच संपून घरी या. आणि अत्यंत महत्त्वाचं आहे, घरी असताना ऑफिसच्या कामाचा विचार मनात मुळीच आणता कामा नये. आणि आता आपण त्यासाठी काहीही करू शकत नाही आणि त्या गोष्टींची चिंता करत राहणं म्हणजे आपल्या आयुष्याचा अमूल्य वेळ आणि आपली शक्ती वाया घालवणं. आणि घरी बसून ऑफिसच्या कामाचा कितीही विचार केला तरी ते होणार आहे का? मग नाही. घरातला वेळ मात्र फुकट जाईल. मग ते तिकडे गेल्यावर उद्याचं बघा आणि आत्ता जिथे मन असायला हवं त्यातच राहू द्या. लक्षात घ्या, प्रश्नांची उत्तरं तुम्ही नक्कीच बघा आणि द्या. आयुष्याच्या गरजेपेक्षा जास्त असं काय काय साठलं आहे, कधी हातातही घेत नाही अशा किती वस्तू तुमच्याकडे आहेत, त्या पहिले बाहेर टाकून द्या. तुमचं रोजचं वेळापत्रक गच्च भरलेलं आहे का? मग ते थोडं कमी करा. स्वतःसाठी, स्वतःच्या छंदासाठी काही वेळ मिळतो का? नक्कीच तो वेळ तुम्ही काढला पाहिजे आणि स्वतःसाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी जितका वेळ द्याल तितका तुम्ही भरपूर वेळ हसत राहाल आणि तुम्ही नेहमी हसत राहिलं पाहिजे. आनंद झाल्यावर तुम्हाला कधी कधी हसू येतं, पण कधी कधी मात्र हसू आल्यांनाही आनंद होतो. स्मितहास्य करा आणि काही कारण नसलं तरी स्मित करा. आणि स्मितहास्याकडे तुमच्या आरोग्याची आणि नातेसंबंधाची प्रत सुधारते आणि त्यामुळे एकूण आयुष्य उजळतं. तुम्ही हसतमुख नसाल तरी आजच ही सवय जाणीवपूर्वक रुजवा. आणि मी पुष्कळ ठिकाणी अहवाल वाचले आहेत की 4-6 वर्षाची चिमुरडी बालकं दिवसभरातून 300-400 वेळा स्मितहास्य करतात आणि प्रौढ लोक केवळ 15 वेळा. नक्की सांगता येणार नाही, पण हे खरं असावं. आपल्या पाहण्यातली बालकं नजरेसमोर आणली तरी हे खरं आहे असं दिसून येईल. पण इतकं मात्र नक्की की स्मित करणं आणि खळखळून हसणं हे प्रकृतीसाठी अतिशय लाभदायक असतं. नेहमी हसतमुख असणाऱ्या व्यक्तींची मनस्थिती आणि निर्मिती क्षमता अगदी उत्तम असते आणि असं विज्ञान सांगतं. म्हणून रोज किमान तासभर एखादा विनोदी कार्यक्रम बघा किंवा विनोदी पुस्तक वाचा आणि हसता हसता डोळ्यातून पाणी येईल इतकं हसा. ही सवय लावून घेतलीत की तुम्हाला खूप आनंदी वाटेल आणि तुम्ही उत्साहानं सळसळू लागाल. करून नक्कीच बघा. हसतमुख व्यक्ती वेगवेगळ्या तणावांना सामान्य व्यक्तीपेक्षा वेगळ्या पद्धतीनं प्रतिसाद देऊ शकतात. आणि कॅनस विद्यापीठात तारा कॉप्ट आणि सारा प्रेसमन यांनी केलेल्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. आणि स्मितवंदन राहणाऱ्या व्यक्तींनी हृदयगती आणि तणावाची पातळी अशा स्थितीत इतरांपेक्षा पुष्कळ कमी असते आणि असे या अभ्यासातून दिसून आलाय. आणि अगदी त्यांना त्यावेळी आनंदी वाटत नसलं तरी स्मित करणं राहण्याचं हा फायदा होत असतो. आणि आपण स्मित करतो तेव्हा सगळं काही ठीकठाक असल्याचा संदेश आपल्या मेंदूला जात असतो. आणि मग स्मित करण्याचा प्रयोग करून पहा. एखाद्या तणावाच्या वेळी स्मित करा आणि त्याचा काही उपयोग झाला का हे मला सांगा. आणि मग तुम्हाला हसणं अवघड वाटलं
तर अशा वेळी चक्क 1-2 पेन किंवा चॉपस्टिक दातामध्ये आडवी धरा आणि यांना हसू येतं आणि मग हसण्याचा परिणाम मिळू शकतो. आणि स्मित करण्याचे फायदे अजूनही तुम्हाला पुरेसे वाटत नसतील तर मग स्मित करणं, हास्य करणं यावर वेन विद्यापीठात झालेलं संशोधन वाचा. हास्य आणि दीर्घायुष्य यांच्यात थेट संबंध असतो असं या संशोधनातून दिसून आलं आहे. आणि जेव्हा तुम्ही हसता तेव्हा तुमच्या संपूर्ण शरीरातून काय झकास आहे जग आणि हा संदेश मनाला जातो. आणि हसतमुख व्यक्ती अधिक आत्मविश्वासपूर्ण, अधिक विश्वासपात्र मानल्या जातात आणि असंही संशोधनातून दिसून आलं आहे. आणि त्यांच्या भोवतीलचे वातावरण एकदम प्रसन्न होऊन जातं आणि त्यामुळे त्यांच्या सहवासात येणाऱ्या लोकांना खूप छान वाटतं. आणि हसतमुख राहण्याचे अजूनही बरेच फायदे आहेत. आणि हसण्यामुळे शरीरात सेरोटोनिन हे संप्रेरक संवृत्त आणि मग हे आपल्याला आनंदी करतं. आणि एंडोमॉर्फिन हे संप्रेरकही हसण्यामुळे स्रवतं आणि हे वेदना कमी करतं. स्मित करण्यानं ब्लड प्रेशर थोडं कमी होतं. हसतमुख व्यक्तीवर समोरच्या व्यक्तीचा चटकन विश्वास बसतो आणि आपल्या प्रतिकारशक्तीला हसण्यानं चालना नक्कीच मिळते आणि ते नक्कीच चांगल्या प्रकारे चालू लागतं. हसतमुख व्यक्तींचा आयुष्याबाबतचा दृष्टिकोन जास्त सकारात्मक असतो आणि ते पुढे जात राहतात. ते कधी मागे वळून बघत नाही. म्हणून तुम्ही नक्कीच हसत राहिलं पाहिजे. मग एक लक्षात घ्या मित्रांनो, तुम्ही दुपारी एक डुलकी जरूर घ्या. काय करायचे ते कळेना असं झालं की आपण डुलकी घ्यायची वेळ झाली हे समजून घ्या. ही माझी अगदी आवडती गोष्ट आहे. दुपारची एक छोटीशी डुलकी काढल्यानंतर आपण उत्साही, ताजेतवाने होतो आणि नव्या जोमानं कामाला लागू शकतो असं विज्ञानातच आता सिद्ध केलं आहे. आणि हा माझ्यासाठी एक धडाच होता. कामाचा पसारा प्रचंड वाढला होता. खरं तर आम्ही पुस्तक प्रकाशित करत होतो असं लेखक म्हणतायत, परंतु असं वाटत होतं जणू तातडीच्या शस्त्रक्रिया करत होतो. आणि तणावामुळे तसंच ग्राहकांच्या तक्रारी आणि दम देणं असह्य होऊन मी अगदी कोलमडल्याच्या बेताला आलो असताना हा अतिताण न झेपून मी दुपारी चक्क एक डुलकी काढू लागलो आणि याचे परिणाम विलक्षण झाले. डुलकीतून उठून कामाला लागल्यावर मी पुष्कळ शांतपणे ग्राहकांच्या तक्रारी ऐकून घेऊ लागलो आणि तणावही कमी जाणू लागला. आणि ग्राहकांच्या तक्रारीचे उपायही चटकन नजरेत येऊ लागले. आणि सुरुवातीला मी जवळच्याच बागेत जाऊन तिथल्या एखाद्या बाकावर 25-30 मिनिटं डुलकी काढायचो. नंतर तर ऑफिसमध्येच 2 खुर्च्या जोडून घेऊन त्यावर डुलकी काढू लागलो. आणि यामुळे मला माझ्या कामाच्या दिवसाचे 2 वेगवेगळे भाग झाल्यासारखं वाटू लागलं. आणि दुपारच्या डुलकीमुळे दिवसाचा दुसरा भागही मी उत्साहानं सुरू करू लागलो. 2 ते 5 वाजेदरम्यानच्या जेवणामुळे येणाऱ्या सुस्तीचा कामात अडथळा येईल असा झाला. आणि मग तुम्ही छोटीशी डुलकी काढायची सवय लावून घेताय ना, आणि कधी करताय सुरुवात, मग तुम्ही नक्कीच सुरुवात केली पाहिजे. रोज अर्धा तास वाचन तुम्ही नक्कीच केलं पाहिजे. आता रोज अर्धा तास वाचन केलं तर आठवड्याला 3.5 तास आणि वर्षाला 182 तास वाचन होईल. आणि इतकं ज्ञान मिळू शकतं तुम्हाला. एवढ्या ज्ञानाचे दरवाजे खुले आहेत. मग माझ्या प्रशिक्षणात उद्दिष्टांना पहिल्या यादीत वाचनाला स्थान आहे आणि अधिक वाचणे हे उद्दिष्ट या यादीत असतं. आणि एक काळ असा होता की वर्षानुवर्ष मी एकाही पुस्तकाला हात लावत नसे. आता मी आठवड्याला साधारण 2 पुस्तकं तरी वाचतो. आणि गेल्या 6 महिन्यात मी इतकी पुस्तकं वाचणं केलंय की तेवढं मी गेल्या 15 वर्षात एकही नसेल. आणि अगदी माझ्या आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अभ्यास धरून सुद्धा. त्यामुळे एक पुस्तक सतत हातात घासू द्या. आणि झोपण्याआधी टीव्हीवर काही कार्यक्रम किंवा बातम्या बघण्याची सवय बदलून त्या जागी एखादं चांगलं पुस्तक वाचायची सवय लावून घेतलीत तर ज्ञान नक्कीच मिळेलच. आणि शिवाय एका विलक्षण मनशांतीचाही अनुभव येईल. आणि अजून एका सकारात्मक परिणाम म्हणजे वाचनाने तुमची निर्मिती क्षमता वाढते. मग आता वाट कसली पाहता, चला एक यादी करा आणि पुढच्या 3 महिन्यात वाचायला 6 पुस्तकांची नेमकी कोणतं साहित्य वाचायचंय याचा संग्रह असेल तर मग माझ्या वेबपेजवर आणि नक्कीच तुम्ही जा आणि तिथे वाचा असं लेखक म्हणतायत. आणि मग त्यांचं तुम्ही नक्कीच वाचलं पाहिजे. आणि त्यांच्या पुस्तकाचं नाव आहे 30 Days Change Your Habits and Change Your Life असं त्या पुस्तकाचं नाव आहे. बचत करणं सुरू करा. लक्षात घ्या, जेवढी जास्त बचत कराल तेवढं जास्त तुमचं भरपूर काही चांगलं होत जाईल. मी खर्च काय केलाय यापेक्षा मी बचत किती केली याची मला जास्त चिंता असते. म्हणून बचत करणं शेवटी महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही आयुष्यासाठी बचत केलीत तर तुम्ही सर्व काही मग नंतर मिळवू शकता. पैशाची बचत केलेली असणं ही माझ्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट होती आणि आताही आहे. प्रशिक्षित म्हणून मी काम करतानाही आहेच, कारण यामुळे योग्य तेच प्रशिक्षणार्थी निवडण्याची मोकळीक मला मिळते. आणि या प्रशिक्षणाचा उपयोग करून घेऊ शकणार नाहीत अशा लोकांना नाही म्हणता येतं. त्यामुळे माझा महत्त्वाचा वेळ व्यर्थ जात नाही. आणि मग नक्कीच तुम्ही पैशांकडे तेवढं लक्ष दिलेलं पाहिजे. तुमच्याशी चुकीचं वागलेल्या क्षमा करा, स्वतःला माफ करा. क्षमा करणं हे वीरांचं भूषण आहे. दुर्बल लोक कधी क्षमा करू शकत नाहीत. हे लक्षात घ्या. तुम्हाला वाटतं त्यापेक्षा लोक जास्त क्षमाशील असू शकतात,
पण तुम्ही सुद्धा स्वतःला क्षमा केली पाहिजे आणि आयुष्यातल्या कडवट गोष्टी विसरून जा आणि पुढे चालत राहा. यश, परिस्थिती, पूर्वीतीची भावना, आनंद मिळवायचा असेल तर क्षमा करणं शिकायला हवं. आणि मला हे शिकायला फार फार वेळ लागला. आणि आपल्याला विनाकारण दुखावणारा त्रास देणाऱ्या व्यक्तीला क्षमा कशी करायची असं तुम्हाला वाटेल, पण बरं सांगायचं तर इतरांना क्षमा करणं यात स्वार्थच दडलेला आहे. आणि क्षमा करणं बरोबर का चूक हा मुद्दा इथे महत्त्वाचा नाही. क्षमा करण्यानं तुम्ही स्वतःची स्थिती सुधारता आणि एखाद्याला क्षमा करून त्यांचा विचार वगळून टाकता येतो आणि यात स्वतःची खूप ऊर्जा वाचते. आणि त्या व्यक्तीनं तुमच्याशी केलेली चुकीची वागणूक सारखी उगाळणं आणि त्याचा रागराग करणं त्याहून वाईट म्हणजे ते प्रसंग मनात पुन्हा पुन्हा जगणं. आणि या फार वाईट गोष्टी आहेत. आणि शक्तीचं खचते याच आपली आणि मग झोप उडून जाते आणि मनस्थिती वाईट राहायला लागते. मग खरं नुकसान कोणाचं आहे सांगा बरं. स्वतःला या त्रासातून वाचवा आणि त्या व्यक्तीला क्षमा करा, पान उलटा आणि पुढे चला. आणि मग आयुष्याचं नवीन पान वाचायला नक्कीच सुरुवात करा. आणि मित्रांनो, तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांच्या बाबतीत दलाई लामांसारखं वागा आणि मग बघा काय होतं. जुनं त्रासदायक ते सगळं जाऊ द्या. तुम्हाला त्रास देणाऱ्या लोकांना विसरून जा आणि पुढे चला. पण इथे एक लक्षात ठेवा, तुम्ही नुसतं तोंडानं म्हणलात तर क्षमा केली आणि पण मनापासून त्या व्यक्तीचे विचार जात नसतील तर मग ती क्षमा नव्हेच. आणि त्या व्यक्तीची वाईट वर्तणूक मनापासून पुसून टाकणं आणि त्या वाईट अनुभवाला कधी मनातनं आणणं म्हणजे क्षमा. आणि अर्थात याचा अर्थ असा की त्या व्यक्तीशी अबोलच धरायला पाहिजे, तसं करता येईलच याची खात्री नसते. कामापुरता योग्य ते बोलणं सुरू ठेवलं लागतेही, पण त्रासदायक अनुभव मात्र मनातून हद्दपार करायला हवाच. आणि याच वेळी तुम्ही सुद्धा कोणाला दुखावलं असेल, कोणाशी वाईट वागला असाल तर तुम्ही त्यांची क्षमा मागा. आणि प्रत्यक्ष बोलून क्षमा मागणं अवघड जात असेल तर पत्रातून मागा किंवा मग मेसेज करा. पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला क्षमा करा. तुम्ही जेव्हा स्वतःला क्षमा करायला शिकलात तेव्हा इतरांना क्षमा करणं तुमच्यासाठी सोपं जाईल. आणि इतरांना क्षमा करण्याचे आणि त्याहून अधिक स्वतःला क्षमा करण्याचे परिणाम अद्भुत होतात. आणि त्यामुळेच करूनच पाहावा असा हा उपाय आहे. आणि मग देवही तुम्हाला क्षमा करत असतो आणि देवही आपल्याला क्षमा करत असतात आणि देव पण आपल्या चुकांना क्षमा करत असतात. त्यामुळे आपण माणसांना देखील क्षमा केलं पाहिजे आणि त्यांच्या चुका आपण एवढ्या लक्षात घेतल्या नाही पाहिजे. कारण स्वामी समर्थ देखील तुमच्या चुकांना क्षमा देतात. तुम्ही लोकांना क्षमा केलीच पाहिजे एवढं लक्षात ठेवा. आणि स्वामींची सेवा करा आणि स्वामींच्या सेवेत तुम्ही कोणतीही अडचण करू नका आणि कोणती कमी ठेवू नका. आणि स्वामींवर पूर्ण नितांत मनाने, निर्मळ मनाने विश्वास ठेवा आणि स्वामींचे नामस्मरण करा. बघा तुम्हाला चांगल्या गोष्टी तुमच्यासोबत घडतील आणि चांगले विचार तुमच्या मनात येतील आणि तुमच्या प्रत्येक इच्छा पूर्ण होतील. आणि मी स्वामींचरणी एवढीच प्रार्थना करतो. मित्रांनो, एवढे बोलून आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया. भेटूया मग नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.